घोपारकर यांनाही आमंत्रित करतोय की आपण यावं. जयंत भाऊ घोपारकर यांचे हे शुभ सन्मान. जयंत भाऊ घोपारकर यांचे इथे शुभ सन्मान. दापोली गावातील उद्योजक यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. या मॅचला मात्र फायनलच्या मॅचला होईल सुरुवात. पाहुण्यांचा इथे यथोचित सन्मान. त्यानंतर आताच ज्यांनी मर्सिडीज ही अगदी अति किमतीची गाडी खरेदी केली ते प्रशांतजी धुमाल. आपल्याला ही विनंती आहे प्रशांतजी धुमाल आपण यावं. नक्कीच मॅचला सुरुवात करूया. फायनलचा सामना आहे. पाहुण्यांचा एका बाजूला सन्मान सुरू राहील तर करूया मॅचला सुरुवात. तो बिल्कुल मेगा फाइनल का मुकाबला जो जीतेगा वो पहले नंबर का खिताब यहां से हासिल करेगा. तो ऑन स्ट्राइक बल्लेबाज हम देख सकते हैं इस बार लॉफ किया बिल्कुल के जाते हुए मिड ऑफ के दिशा में बल्लेबाजों ने आसानी के साथ एक रन मुकम्मल किया. इस सिंगल के साथ खुद का भी खाता खुला और टीम का भी खाता खुलता हुआ हमें नजर आया. अलिबाग खानाव टोपले साहेब माजी सरपंच आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. बघा दोन्ही संघांना सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजाला 3000 आणि विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 3000. नंदराज शेठ मुंगाजी आणि पहिलाच मात्र आलाय हा वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ कडे खणखणीत ओवले गाव नखऱ्या ग्रुप कडनं आलेला खणखणीत षटकार. तर पाहुण्यांचा एका बाजूला तर तिथे सत्कार सुरू राहील, एका बाजूला मॅच. हा मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिथे मात्र पहिलाच गडी ते होईल बाद. ऋषिकेश तसंच बबल्या तंबूच्या श्रेयाला जाईल. चला स्वागत करूया. आपल्याकडे वेळ आहे भरपूर पाहुण्यांची इथे उपस्थिती आहे. नाव सुरेश शेठ, पिंट्या शेठ, दत्ता शेठ सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या आपण एक एक मान्यवराचा बघा सन्मान करूया. चला या पाहुणे मंडळी भरपूर पाहुणे मंडळी आहेत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर चला प्रशांतजी धुमाल, प्रवीणजी जुगे, सुरेशजी पडके, दत्ता म्हात्रे, वैभव मडवी, राहुल पवार, सुनील पडके, राम धुमाल सर्व पाहुण्यांना विनंती करतोय. चला या आपण सर्वांना विनंती करते पद्माकर साहेब आपणही यावं कारण मॅच सुरू आहे फायनलचा. तिकडे फोकस ही करणं गरजेचं आहे. एका बाजूला स्वागत होईल. ऐकूया कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा साहेब आली. तो बिल्कुल बीच मैदान के अंदर इस बार आ चुके बल्लेबाज हल्के हाथों से खेला था. गेंद ट्रेडमैन की दिशा में बल्लेबाजों ने एक रन आसानी के साथ मुकम्मल किया. यानी कि 1 डाउन बल्लेबाज आए थे प्रमोद खरत. स्कोर पहली ओवर का क्रम अब तक जारी है. मैदान के अंदर हम देख सकते हैं 8 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 ओवरों का मुकाबला यानी कि मेगा फाइनल. और बिल्कुल आए हुए मेहमानों का यथोचित मान सम्मान हमारे वासुशेठ भोईर इनके माध्यम से किया जाएगा. बिल्कुल नियति स्पोर्ट्स आरआर ट्रॉफी का शानदार पर्व और सभी मेहमान इस मुकाबले का यानी कि इस मेगा फाइनल का यहां से लुत्फ उठाते हुए नजर आ रहे हैं. तो गेंदबाजी मार्ग पर आइटम ओ राउंड विकेट से इस बार लॉफ करने की कोशिश थी. गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्तानों में यहां से डॉट गेंद. पहली ओवर का क्रम जारी है. अब तक स्कोर कार्ड हम देख सकते हैं 8 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं. कितने रन जोड़ पाएंगे और कितने रन बन पाएंगे ये आने वाला वक्त अपने सामने जरूर बताएगा. बिल्कुल 3 ओवरों का मुकाबला. राइटम इस बार लॉफ किया. ऑन साइड के ऊपर फील्डर है वहां पर दौड़ रहे थे और बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल किया, दूसरी की कोशिश और दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज. थँक्यू सो मच अजय शेठ पाटील, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर. अजय शेठ पाटील तुमचं मनापासून पुन्हा एकदा आभार. या स्पर्धेला निरोप देताना आणि खेळाडूंसाठी सुवर्ण संधी नंदराज शेठ मुंगाजी. बघा बैलगाडा शर्यतीतील एक प्रसिद्ध नाव सिद्धेश मुंगाजी यांच्या वतीनं सातत्यानं बैलगाडा शर्यतीमध्ये बिंजोडचे नेहमीच खरं तर मानकरी राहिलेत. केजीएफ बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं बघा 3 चौकार 3 षटकारांसाठी 3000 आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 3000 बक्षिसांची खैराट. बिल्कुल मजा आएगा इस मुकाबले के अंदर. मेगा फाइनल
का मुकाबला बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं वर्चे औले अजनबी औले बनाम कोहली 40+ के बीच ये चलता हुआ मुकाबला। माफी चाहूंगा, यस यस, सचिन 11 कोहली बनाम नखरा 11 अजनबी औले टीम। मेगा फाइनल का मुकाबला बीच मैदान के अंदर यहां से चलता हुआ, पहला सत्र यहां से जारी, दूसरी ओवर का क्रम जारी। मैदान के अंदर हम देख सकते हैं गेंदबाज खुद की पहली, टीम की दूसरी ओवर लेकर आर्यन भोईर इस वक्त गेंदबाजी मार्क पर सज्ज होंगे राइट आर्म ओवर द विकेट से। उसके सामने बिल्कुल प्रमोद जी, बिल्कुल पहले दिन जब मुकाबले हुए थे केपीएल के, जब 8 टीम लड़ रहे थे आमने सामने, उसमें से एक टीम हम देख सकते हैं सचिन 11 कोहली टीम यहां से फाइनल मुकाबला लड़ रही है। इस बार लॉफ करने की कोशिश थी, गेंद का ऊपरी हिस्सा, गेंद जाती हुई गोली की रफ्तार से फरार थर्ड मैन की दिशा में, बल्लेबाज प्रमोद घरत के बल्ले से निकलता हुआ ये 4 रन। थैंक यू डीजे, बेहतरीन शुरुआत यहां से अच्छी बल्लेबाजी नजर आई। बल्लेबाज प्रमोद घरत द्वारा हल्के हाथों से खेला था गेंद थर्ड मैन की दिशा में, 4 रन स्कोर कार्ड दूसरी ओवर में बदलता हुआ हमें नजर आ रहा है। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं पहला सत्र यहां से जारी है। बिल्कुल आए हुए मेहमान का यथोचित मान सम्मान हमारे स्पर्धे के लाड़के आयोजक आदरणीय सम्मान्य श्री वसुशेठ भोईर साहबान, बिल्कुल इनके माध्यम से किया जा रहा है। इस बार चेंज ऑफ द पेस, गति में परिवर्तन किया था, हल्के हाथों से खेला गेंद स्लिप पॉइंट की दिशा में, सिंगल से ज्यादा दोस्तों कुछ नहीं मिलेगा। इस सिंगल की बदौलत 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दूसरी ओवर का क्रम जारी है। मैदान के अंदर हम देख सकते हैं बिल्कुल नखरा 11 अजनबी ओले टीम, बल्लेबाज विशाल गायकवाड़ और प्रमोद घरत की जोड़ी कितने रन जोड़ पाएगी इस पहले सत्र के अंदर। 3 ओवरों का मुकाबला है, मुकाबले में मजा आएगा दोस्तों, क्योंकि मेगा फाइनल है। इस एक नंबर का खिताब कौन हासिल करेगा, मजा आएगा इस मुकाबले के अंदर दोस्तों। दोनों भी ताकतवर टीमें अपने जीत के लिए संघर्ष करती हुई नजर आ रही है, क्योंकि आपका आज का संघर्ष आपको आने वाले वक्त में जीत दिला पाएगा। गेंदबाज इस बार लॉफ करने की कोशिश, गेंद और बल्ले का बिल्कुल अंदरूनी हिस्सा लगा था, विकेट कीपर कोई गलती नहीं करेंगे। बल्लेबाज विशाल गायकवाड़ बैक टू द डगआउट। नया बल्लेबाज विनीत पाटिल इस वक्त मैदान के अंदर सज्ज हो गए। प्रमोद घरत और विनीत पाटिल की जोड़ी पहला सत्र यहां से बिल्कुल जारी है। कौन जीतेगा ये मुकाबला, मुकाबले में दोस्तों मजा आएगा, क्योंकि फाइनल का मुकाबला चल रहा है, मेगा फाइनल। हम देख सकते हैं प्रमोद घरत है मैदान के अंदर, जब तक है मैदान के अंदर इस रन बनते हुए हमें जरूर नजर आएंगे। दूसरी ओवर का क्रम जारी है, गेंदबाजी मार्क पर हम देख रहे हैं आर्यन भोईर गेंदबाजी मार्क पर सज्ज हो गए दोस्तों। विनीत पाटिल नया बल्लेबाज विशाल गायकवाड़ के विकेट के जाने के बाद यहां से सज्ज होते हुए, इस बार लॉफ किया ऑन साइड के ऊपर, गेंद जाती हुई मिड विकेट की दिशा में, फील्डर है वहां पर मौजूद, बल्लेबाजों ने 1 रन चुरा, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सिंगल डबल आ रहा है अब तक अपनी गेंदबाजी के जोर के ऊपर, बल्लेबाजों को खामोश रखा, इतना अच्छा कुछ कारनामा करने दिया नहीं है इस गेंदबाज, यानी कि हम देख सकते हैं आर्यन भोईर द्वारा। अब है मैदान के अंदर बल्लेबाजी मार्क पर, यानी कि प्रमोद घरत इस बार लॉफ किया ऑन साइड के ऊपर, बल्लेबाज प्रमोद घरत के बल्ले से निकलता हुआ है बेहतरीन सिक्सर। तेरी जवानी प्रमोद घरत, दुनिया है तेरी दीवानी। इस बार लॉफ किया था बिल्कुल इस 6 की मदद से, स्कोर कार्ड यहां से तेजी से बदलता हुआ नजर आ रहा है, यानी कि 22 रन 22 रन फुल लॉस ऑफ 2 विकेट टीम नखरा 11 अजनबी ओले टीम। वडगर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बलिराम धर्मा पाटील यांचे इथे शुभागमन झाले। त्याचबरोबर गणेश यादव साहेब सामाजिक कार्यकर्ते
साई भक्त यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय गणेश शेट आपणही यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि कोपरचे आचार्य ग्रुपचे अध्यक्ष नरेश शेट पाटील आणि सर्व सहकारी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. राम पवार आपल्यालाही विनंती आहे की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. तो दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड हम देख सकते हैं, यानी कि 23 रन स्कोर कार्ड के ऊपर मेगा फाइनल का मुकाबला है. बीच मैदान के अंदर हम देखा इससे पहले बिल्कुल बल्लेबाज प्रमोद घरत के बल्ले से लगाया था छक्का. पंढरीची वारी, पंढरीच्या वारीच्या अध्यक्ष मंडळी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तो गेंदबाज तकदीर भोईर इस वक्त गेंदबाजी मार्ग पर सज्ज हो गए. इसके सामने बल्लेबाज है मैदान के अंदर, निगाह टिकी होगी, यानी कि नखरा 11 अजनबी ओले टीम की इसके ऊपर निगाह रहेगी. लेकिन बिल्कुल जितना मैदान के अंदर आप रहेंगे उतना बिल्कुल आपके खेमे में बिल्कुल आवाजें आती रहेगी, क्योंकि एक बेहतरीन बल्लेबाज, एक व्यवसाय क्रिकेटर हम देख सकते हैं प्रमोद घरत को. तो बिल्कुल लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार पटकी हुई गेंद थी, गेंद जाती हुई फाइन लेग की दिशा में फील्डर जरूर दौड़े. बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल किया, दूसरे की कोशिश और दूसरा रन भी यहां से मुकम्मल करते हुए नजर आए दोनों बल्लेबाज. तो बिल्कुल नंदराज शेठ मुंगाजी इनकी ओर से विकेट हैट्रिक, छक्कों की हैट्रिक, विकेट हैट्रिक, चौवों की हैट्रिक के लिए दोनों टीम के लिए 3000 रुपए का इनाम. देखिए क्या बात है, मेगा फाइनल के अंदर ये आपके लिए सुवर्ण संधि रहेगी. इस बार लॉफ किया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर जरूर है लेकिन वन बाउंस सीमा रेखा पार. इस गेंद पर लगी थी मोर, मिलेगा 4. इट्स अ 4 रन. थैंक यू डीजे. बिल्कुल अच्छी बल्लेबाजी प्रमोद घरत द्वारा नजर आई. इस बार लॉफ किया, गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग की दिशा में, वन बाउंस सीमा रेखा पार. इससे पहले की गेंद के ऊपर मिला था लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. इस बार लॉफ किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे कुल 4. गेंद थी, बल्लेबाज प्रमोद घरत हम देख सकते हैं तीसरी ओवर का क्रम जारी है. बिल्कुल स्कोर कार्ड 34 रन यानी कि 34 रन स्कोर कार्ड के ऊपर तीसरी ओवर का क्रम जारी, यानी कि स्लॉग ओवर जिसे कहा जाता है. इस बार लॉफ किया, कारपेट के माध्यम से गेंद तेजी की से फील्डर है वहां पर, लेकिन उनके दस्तक पे मस्तक देकर गेंद फरार होगी 4 रनों के लिए. बल्लेबाज प्रमोद घरत के बल्ले से निकलता हुआ ये शान. मेगा फाइनल के मुकाबले के अंदर बल्लेबाज प्रमोद घरत, ताकत, नजाकत सब कुछ नजर आ रही है इनके बल्ले से. स्कोर कार्ड यानी कि 38 रन स्कोर कार्ड के ऊपर 38 रन फॉल ऑफ 2 विकेट टीम नखरा 11 अजनबी ओले टीम. गेंदबाजी मार्ग पर तकदीर
तकदीर बोर्ड इस बार लॉफ किया बिल्कुल कारपेट के माध्यम से गेंद लॉन्ग ऑन की दिशा में एक रन तो मुकम्मल किया, दूसरी की कोशिश और दूसरा रन भी तेजी से मुकम्मल कर रहे हो को बिल्कुल रनिंग बिटवीन द विकेट काफी फास्ट है इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से हमें नजर आती हुई। स्कोर कार्ड 40 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला सत्र यहां से जारी है। बिल्कुल जब केपीएल हुई थी, जब पहले दिन 8 जन बिल्कुल 8 टीमें आमने सामने लड़े थे, तो उसमें से एक टीम यानी कि इस बार लॉफ किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर जरूर दौड़ रहा है, गेंद फील्डर और बल्लेबाजों ने एक तो मुकम्मल किया, दूसरे की कोशिश 2 रन भी आसानी के साथ मुकम्मल करते हुए नजर आए। इस 2 की बदौलत स्कोर कार्ड हम देख सकते हैं यानी कि 42 रन, आने वाली 18 गेंदे 43 रन बनाकर जीतना है टीम स्वर्गीय सचिन 11 कोहली टीम को। तर नक्कीच वडगर ग्रामपंचायत सदस्य बलराम पाटील, आपणास विनंती आहे की आपण या स्वागत कक्षामध्ये आमचे वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते तुमचा शुभ सन्मान होत आहे। या बलरामजी पाटील बघा, पहिलं सत्र समाप्त झालंय, दुसऱ्या सत्र सुरू होण्याच्या आतमध्ये पाहुण्यांचा सन्मान करून घेऊया आपण। आजच्या रात्रीतली अंतिम या सामन्यातली लढत आहे। त्यानंतर वडघर विभागीय ग्रामपंचायत सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय बलराम पाटील, 40+ कर्णधार राम पाटील बघा, कोपरगावचे राम पवार, पॉवर ऑफ द पवार साहेबांचे बंधू आमचे राम पवार। चला या राम पवार साहेब, आपण ही 40+ एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर। चला आता आपल्याला घाई करावी लागेल, अंतिम खरं तर मॅच आहे बघा, बरोबर 11 वाजलेत आणि किती आपण लवकर ही स्पर्धा समाप्त करीत आहोत। हे खरं तर सगळं आमची सदस्य मंडळी आहेत। मी विनंती करतोय गणेश पाटील, चला या दोघांनी, एक उत्कृष्ट आचारी गणेश पाटील आणि नरेश पाटील यांचे इथे शुभ सन्मान केला जाते। पंढरीची वारी या खरं तर यात्रेमधील सदस्य आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावर होत आहे। एक उत्कृष्ट आचारी आमचे जांभारी आणि एक उत्कृष्ट आचारी म्हणून यांचा आज इथे शुभ सन्मान होताना आपण पाहतोय। गणेश पाटील नावाशेवा इम्पोर्ट एक्सपोर्ट या कंपनीमध्ये कार्यरत असणारी व्यक्ती। गणेश पाटील, आपले हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक आभार आणि स्वागत करून या आजच्या रात्रीतल्या अंतिम शेवटच्या सामन्याकडे मी बोलतोय। मी रवींद्र म्हात्रे पुन्हा एकदा सर्वांचं उपस्थित प्रेक्षकांचं करतोय स्वागत आणि सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री नंदराज शेठ मुंगाजी या व्यासपीठावर असणारे मान्यवर, त्यांच्याकडनं बघा दोन्ही टीम साठी बक्षीस लावलेलं आहे। लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला म्हणजेच फलंदाज आणि गोलंदाजाला अगदी दोन्ही टीम्सना त्यांनी पारितोषिक लावलंय। त्यांनाही माहित आहे की दोन्ही संघ आपलेच आहेत, त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये लावलेलं हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल। पूर्वार्धाचा खेळ पाहायला मिळाला। पूर्वार्धाच्या खेळामध्ये 18 बॉलमध्ये 43 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय। मगाशी 18 बॉलमध्ये दापोली टीमच्या ज्या पद्धतीने आपण बघितलं ना की याच कोहली संघानं भगतवाडी संघाच्या विरोधात विशालच्या फलंदाच्या जोरावर 40 धावा क्रॉस केल्या होत्या। आता 43चं आव्हान आहे, त्यामुळे तीच सिच्युएशन, तीच परिस्थिती पाहायला मिळेल। स्वर्गीय सचिन नाईक 11 कोहली, विपक्ष नखऱ्या 11 अजनबी ओले, सलामीचा गोलंदाज देतो विशाल गायकवाड। तर समोर विशाल भोईर, विशाल टू विशाल, एक आहे भोईर, एक आहे गायकवाड। दोन्ही टीम्सना खूप शुभेच्छा। मॅच इज ऑन, सामन्याला होते सुरुवात।
पहिलाच बॉल विशाल भोईरनं आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेट एरियाकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगलच मिळेल. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय तो म्हणजेच इथे स्वर्गीय सचिन नाईक 11 कोहली संघाची. एक धाव फलकावर लागली. 43 लक्ष आता मुकेश नाईक मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज अष्टपैलू खेळाडू मुकेश ऑन स्ट्राइक. फुलटॉस बॉल ताकदीनं मारला. हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाहीये. इथे मात्र चेंडू गेलाय. एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे आलाय. मुकेश नाईकच्या बॅट मुकेश नाईकनं पहिल्या बॉलला फेस केला. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. विशाल गायकवाड पावा याचा हा पुढील बॉल. ओले ग्रामस्थ बरेच जण या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचंही करूया स्वागत. चेंडू खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला उचली न घेता चेंडू अगदी गुडघ्याच्याच खाली राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये अपील देखील करण्यात आला होता. तिथे मात्र बॉल जातोय डॉट. धावसंख्या धाव फलकावर स्थिर ती म्हणजे 5. 43 धावांचं भलं मोठं आव्हान आहे 18 बॉल मध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत आपण विचार केला ना तर धावसंख्या धाव फलकावर लागली ती म्हणजे 5. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. ओलेगावचे बघा एक प्रतिष्ठित नागरिक नंदराज शेठ मुंगाजी येणाऱ्या ओलेगावच्या यात्रेमध्ये तुम्हाला भव्य दिव्य मोठा अड्डा खरं तर बैलगाडा शर्यतींचा तुम्हाला पाहायला मिळेल. यात्रेच्या निमित्तानं खरं तर बैलगाडा शर्यतींच्या अगदी जंगी शर्यती तुम्हाला पाहायला मिळतील मे महिन्यामध्ये. मार्च एप्रिल मे. ओहो बिग विकेट. मुकेश नाईक याची कॉट बिहाइंड द विकेट. प्रमोद घरतच्या हातामध्ये जेल आणि फलंदाज मुकेश जाईल तंबूच्या श्रेयाला. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टॅपिंग क्रिकेट. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय सचिन नाईक. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. सुरुवात मात्र ओले संघाची चांगली झाली आहे. फक्त 5 धावा 1 गडी बाद 43 करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा येणं कोहली संघासाठी गरजेचं असताना चांगली गोलंदाजी. आई चेंडू अगदी मिस झालाय सचिन नाईक आणि तिथेही जातोय डॉट बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 5 आल्या. 1 विकेट मिळाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ओले संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय कोहली संघावर. 12 बॉल आता बाकी असतील आणि भरपूर धावा कराव्या लागतील. या मैदानावर षटकार चौकारच ठोकावे लागतील. फायनलचा हा सामना अंतिम सामना. 11:20 झालेत. बघा किती लवकर ही स्पर्धा कव्हर केली. आज शिवजयंती उत्सव असल्या कारणानं आपण पाहतोय. आणि खरं तर वासुशेठ भोईर यांची ही मानाची सन्मानाची स्पर्धा दरवर्षी आपण डे फॉर्मॅट मध्ये पाहतो. कधी पावसाळी स्पर्धा ते ठेवतायत. आणि आज स्वर्गीय रमेश राम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांना विनम्र अभिवादन म्हणून या स्पर्धेचं RR ट्रॉफी या नावानं आयोजन पाहतोय. 12 चेंडू आता विजयासाठी लक्ष उरलंय. ते म्हणजे टोटल तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे 38 धावा. 12 चेंडू 38 धावा. ओले टीम मैदानावर खेळतोय. आज ओले गावामध्ये शिवजयंती दुर्ग भ्रमंती ग्रुप ओले आणि ग्रामस्थ मंडळ ओले यांच्या वतीनं एक
जल्लोषात शिवजयंती साजरी झाली. दुसऱ्या बाजूला कोली गावामध्ये महिला मंडळ कोली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कोली श्री ग्रुप यांच्या वतीनं देखील शिवजयंती संपन्न झाला. इथे हवेमध्ये केलाय लॉब, झेलखाली क्षेत्ररक्षक, बिग विकेट, विशाल भोईरचं मोठा अडथळाही दूर झाला. आता ओले टीम अजूनही सुअवस्थेत. महत्वाचे 2 विकेट, खर तर महत्वाचे 2 फलंदाज बाद झाले. स्वर्गीय सचिन 11 कोहली संघाचे. आणि आता थोडासा टेन्शन आला असेल का खेळाडू कक्षामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये, कारण आता कठीण होत चाललंय. अवघड समीकरण झालंय. आता नाकी 9 येईल कदाचित ते आव्हान पार करताना. ओले टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय साई गायकवाड यानं आज सर्वांना खुश केलं. मगाशी निर्णायक सामन्यामध्ये एका धावेचं षटक फेकलं आणि मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड त्याला दिलं. बक्षिसी भरपूर मिळालं होतं. ही डॉट बॉल अगदी उंचीचा वापर करतोय बघा साई. अगदी उंच पुरा हा खेळाडू गोलंदाजीच्या उंबरट्यावर. राकेश केशव गायकवाड यांचे सुपुत्र. आणि आज खरं तर लेदर मध्ये देखील प्रशिक्षण त्यानं सुरू केले. त्यानंतर टेनिसकडे वळला. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना बरोबर चेंडूलाही वलन देतोय असा हा गोलंदाज गोलंदाजीच्या उंबरट्यावर. व्हेरी गुड. बघा काय टप्पा आहे, अचूक टप्पा आहे. आणि तेवढा चेंडूला टॉस करतो, राईज करतो. मी म्हटलं ना पूर्णपणे उंची आहे, खांद्याचा वापर करतोय, चेंडूला टॉस करतोय अचूक टप्प्याने, योग्य टप्प्याने. आणि दुसरं षटक फेकत असताना कम्मालीचं षटक. खूप चांगली गोलंदाजी हाताळत असताना हा साई गायकवाड. साई पुन्हा एकदा 10-12 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. हा जास्त अवघड होता परंतु फलंदाज बीट झाला अक्षरशः. बॅट्समन पाहू शकाल तुम्ही, अक्षरशः शुभम भोईर खराब बॅटिंग. अगदी अक्कूट टप्प्यावर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. साईनं ओळखलं की बॅट्समन बरोबर पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, तेवढे चेंडू मागे टाकत या फलंदाजाला सपशेल फसवण्याचं काम करतोय. यंग गोलंदाज, यंग टॅलेंट. मात्र हवेमध्ये झेल प्रयत्न करून थकला आणि त्यानंतर मात्र इथे झेल देतोय स्वतः गोलंदाज. साईच्या हातामध्ये अजून एक विकेट. मुंगाजे यांच्याकडनं द्वितीय क्रमांक 25,000 रुपयाची या ठिकाणी रक्कम देण्यात आली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नंदराज शेठ मुंगाजे एक दानशूर कार्य करते, आपलं मनापासून आभार. ओले संघ बघा इथे पूर्णपणे सुअवस्थेत सुरक्षित पाहायला मिळेल, कारण कठीण समीकरण निर्माण झालंय. येणारे चेंडू असतील 8 आणि कोहली संघाला 38 धावा कराव्या लागतील. ओले गावामध्ये बघा स्कोररने ऍड केले. पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. 7 चेंडू 38 धावा. हवेमध्ये लॉफ केलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट साई गायकवाडला. बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि मेडन ओव्हर. बघा विकेट हॅट्रिक साठी 3,000 होते परंतु विकेट मिळाले इथे या ठिकाणी 2. आणि हे 3,000 देऊन टाकून नंदराज शेठ मुंगाजी मेडन ओव्हर फेकल्याबद्दल, मेडन ओव्हर गेल्याबद्दल 3,000 रुपयाचा पारितोषिक नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं साई गायकवाडला. आजही त्यानं मेडन, म्हणजे काय गोलंदाजी बघा साई गायकवाडची. एक नवीन नौखा रायझिंग स्टार या संघाला मिळालेला आहे, उत्कृष्ट गोलंदाज. बघा ओले टीम ज्या पद्धतीने बघितलं संधी दिली या गोलंदाजाला, त्या संधीचं त्यानं सोनं केलंय. याच ओलेगावामध्ये अष्टविनायक ओले यांच्याकडनं बघा एक OPLचं एक आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन खेळाडू तयार होणं गरजेचं आहे ओले संघासाठी, ओले गावासाठी.
त्यामुळं अष्टविनायक ग्रुप ओले यांच्याकडनं ओपीएलचं आयोजन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हा नवीन आलेला बॅट्समन ठोकतोय आडव्या बॅटनं इथे डीप मिड विकेटला, तिथेही टिपला जातोय झेल. तू चल मैं आया, आल्या पावली माघारी फलंदाज जाताना पाहायला मिळत आहेत कोहली संघाचे. पासून पुन्हा एकदा ओले गावामध्ये आयकॉनची स्पर्धा, आयकॉन खेळाडूंची डे नाईटची स्पर्धा तुम्हाला उद्यापासून याच ओले गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजनबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून लगेच ओपीएल म्हणजेच 2 दिवस ओपीएल, त्यानंतर 3 दिवसीय डे नाईट फॉर्मॅटमध्ये आयकॉनची स्पर्धा, त्यानंतर गोल्डन ट्रॉफी 10-11 मार्च. गोल्डन ट्रॉफीचं आयोजन मंगेश गायकवाड अँड ग्रुप. गोल्डन ट्रॉफीचं गोल्डन आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ओले गावामध्ये 10-11 मार्चच्या रोजी तुम्हाला ही पाहायला मिळेल. म्हणजे ओले गावामध्ये बघा क्रिकेटची पंढरी आहे, खूप चांगला क्रिकेट मैदान आणि त्या मैदानावर खेळली जाणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे आव्हान अगदी कठीण झालं, आता औपचारिकता शिल्लक आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये आदेश मुंगाजीवर ठोकलाय. या शेवटच्या क्षणाला वेळ निघून गेल्यानंतर षटकार. औपचारिकता फायनल वन साइड झाले, मजा आली नाही या प्रेक्षकांना. खरं तर डावखुरा फलंदाज मैदानावर असताना तकदीर भोईर डॉट बॉल खेळतोय. आता औपचारिकता म्हटलं तर फक्त 2 चेंडूंचाच खेळ बाकी आहे. 1,50,000 गोल्डन ट्रॉफीचं आयोजन भव्य दिव्य तुम्हाला पाहायला मिळेल. 2 दिवसामध्ये 1 लाखाचं आयोजन, क्या बात आहे. फक्त औपचारिकता, 1 बॉल बाकी. फायनल चॅम्पियन होण्यासाठी 1 चेंडूचा फक्त खेळ बाकी आहे. शिक्कामोर्तब झालाय. नखऱ्या 11 अजनबी ओला. आज नखऱ्या 11 नावानं खेळला बघा ओला संघ. विजय नाईक पॅकर यांना विनंती आहे, विजय नाईक यावं आपण. आता चॅम्पियन तुम्ही ठरलात, यात शंकाच नाही. यस, चॅम्पियन ठरलाय नखऱ्या 11 अजनबी ओले संघ. अभिनंदन, ठोक डीजे.